नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर मंडळी, आपण बघूया हे डाळिंबाला हे छोटं स्वरूप आहे। ह्याला लावलेले मी एक 4-5 महिने झालेत। ह्याला फळं येऊन गेलेले आहेत, पण ती बारीक असतानाच गळून पडलेत। ह्याला औषधाची गरज आहे रोगाची, त्याने कळी गळून पडत नाही व डाळिंब लागतात। पण ते एक झाड असल्यामुळे काय एका झाडासाठी औषध बनवायला जमत नाही। तर ही बघा, ही पपई, ह्या छोट्या छोट्या पपई लागलेल्या आहेत। हो का, ह्याला पण लागलेल्या आहेत पपया। ह्या मोठ्या झाल्या, ते एक 15-1 दिवसात ही पपई पिकेल असं वाटतंय। हो का, हे फ्लावर मागं मी फ्लावर लावलेला लागणचा व्हिडिओ टाकलेला, तेव्हापासून बघा ही एवढा मोठा झालेला आहे। ह्यात फ्लावर लागलेत का बघूया आपण। नाही लागले अजून। तर मंडळी बघा, आभाळ आलेला आहे, अधूनमधून थोडासा बारीक पाऊस येतोय। आज दिवसात ऊन काय दिसलेलं नाहीये। हो का मंडळी, सीताफळं आलेले आहेत छोटी, पिकलेले गवते का बघूया आपण। हे वानरांनी फांदी मोडून टाकलेले सीताफळाची। याला भरपूर सीताफळ आहेत, पण आता ती वाया गेली, ही काय मोठी होणार नाहीयेत। वर भरपूर आहेत, पण हाताला न येण्यासारखे आहेत, हाताला येणार नाहीयेत। हो का मंडळी, भरपूर सीताफळे आहेत, पण पाडाचं एकही घावत नाहीये। पाडाचं सीताफळ खाण्यात मजाच वेगळी, त्याला गोडी खूप असते। त्याला पावडर, बिना पावडरची, बिना ह्याचं पिकलेलं पाडा सीताफळ खायला खूप छान लागतं। मार्केटमध्ये येतात त्याला पावडर लावलेली, औषध लावलेलं सीताफळ, केमिकलनं पिकवलेले असतात। आमच्याकडे सीताफळाची झाडं भरपूर आहेत, मला खाली पण दिसतील। तर मंडळी, ह्या झाडाला आपण बघूया सीताफळ घावतंय का। बघा हा निसर्ग, हे घास गवत आहे। घास हा 2 प्रकारचा असतो बघा, हा हिरवा आणि हा लाल। तर हा कुशीचा आहे आणि हा बिना कुशीचा आहे। घासामध्ये पण 2 प्रकार आहेत बघा। मंडळी ही बघा करवंदाचं ही बघा रोप आहे, म्हणजे झाड उगवलेलं आहे। ते आता इथलं फ्लावरच्या अगोदर पेरणे नांगर कोळवताना ते तोडून टाकलेलं आहे, कारण त्याच्या फांद्या आतमध्ये आलं म्हणजे काटे पडतात, पायात वगैरे घुसतील म्हणून ते तोडून टाकलेलं आहे।
पण ह्याला करवंद येतात. इकडे पण सीताफळाची झाडं आहेत. आमच्याकडे सीताफळ भरपूर, पण खायला माणसं कमी. का मंडळी, आल्याचा प्लॉट आहे. मला बघूया आपण सीताफळ आहेत का. इथे एकच दिसते सीताफळ. हो का, ते पण त्याचे डोळे उघडलेले नाही आहेत. आपण 1-2-3 दिवसांनी परत येऊया, तोपर्यंत ह्याचे डोळे उघडतील. खाली हो का मंडळी, पावटा लावलेला आहे, पण अजून त्याला काही तोरंबी वगैरे पावट्याची सुटलेली नाही आहे. आल्याचा प्लॉट आहे. ह्या वर्षी मंडळी पावसात ही अशी बारकी, काय ह्याला म्हणतात ते, जो पाऊस पडलेला आहे असं वाटतं. बघावं तिकडे हे असलेच प्राणी आहेत, आणि हे एवढे जास्त असतात की तिथे जायला भीती वाटते. बघा इथं पण आहेत ते. इथं पण आहेत. मोर ओरडत आहेत. आमच्या इकडे मोर भरपूर प्रमाणात आहेत. झाडावर बसून सकाळ संध्याकाळ ते ओरडत असतात. हो का मंडळी, आल्यामध्ये मिरची लावलेली आहे. आपली खिचडीला, समजा घरगुती भाजीला, आणि वर्षाची चटणी करण्यासाठी लाल मिरच्या पण ह्यातून हे करतात. का मंडळी, हे पण खूप मोठं झाड आहे, पण खाली गवत असल्यामुळं माझं काय जायचं मन होणार नाही. मला गवतात खूप मासे, साप वगैरे असतात, त्याच्यामुळे अडचणीत शक्यतो जाऊ नये कधी. याला सीताफळे भरपूर आहेत, दिसत आहेत, पण जाऊन दे मरू द्या. मंडळी, हे घेवडा आहे, श्रावणी घेवडा लावलाय आम्ही. त्याला कळ्या सुटलेल्या आहेत. हो का, कळ्या सुटलेत श्रावणी घेवड्याला. बघा मंडळी, हा डोंगर कसा दिसतोय. फ्लावरला काही कळी सुटलेली नाही आहे, तरी अजून एक गणपती उठेपर्यंत फ्लावर विक्रीसाठी चालू होईल. हो का मंडळी, सीताफळ ह्याला तरी गावते का बघूया आपण पिक्क. नाही मंडळी, इथं पण सीताफळ नुकतीच लागलेले आहेत. पण ह्या झाडाला दुसऱ्या झाडांपेक्षा सीताफळ भरपूर आहेत, प्रमाणात आलेले आहेत.
हो इथं पण आहे, छोटंसं रोप आहे. त्याला एकदम नाजूक लागलेले आहे सीताफळ. हो का, आत्ताशी तयार होत आहेत. का मंडळी, ह्या फ्लावरला कुंपण केलेलं आहे, कारण आमच्याकडे कोंबड्या भरपूर आहेत आणि त्या दुपारच्या टायमिंगला इकडे येऊन हो का हे असे झाडांची पानं खाऊन त्यांच्या पाक डोक्याचे केसच काढलेले आहेत असं वाटतंय. हो काही असं केलेले आहे. हो का इथं पण ते प्राणी आहेत. लहानपणी याला आपण पैसा म्हणतो, पैसा. तर हे पैशाचा घोळका बघा. कोथिंबीर हो का, पुंजके लावलेले कोथिंबीरीचे. भरपूर पाऊसच पडलेला आहे ह्याचा, पैशाचा पाऊस असं म्हटलं तरी चालेल. कलिंगडाला कळ्या लागलं ते मंडळी. आज त्यांना एक कलिंगडाचं रोप सापडलेलं, त्यांनी इथं आणून लावलं, त्याला कलिंगड लागलेत. काही कळ्या लागलेत, इथं कलिंगड लागलेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.